लता, झालीच नाही का तयारी? 10 वाजले ना. मी मा बहिणीला सांगलो होतं का 9 वाजताची येईन म्हणलं. इथंच 10 वाजून गेले. केव्हा निघून केव्हा पोहोचून? चला ना लवकर, करा ना लवकर लवकर तयारी. श्वेता, तुझी पण तयारी झाली नाही का? ओ बाबा, झाली माझी तयारी, चला. ओ विनायक, किती घाई करता तुम्ही? तिथं जाऊन का तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे का? इतकी घाई करून राहिल्या, धड तयारी नाही करू देऊन राहिल्या. अगं लता, 2 तास झाले मी वाट पाहून राहिलो. 10 वाजून गेले. जाऊन केव्हा पोहोचून केव्हा? हिराबाईले म्हणलं होतं मी सकाळीच येईन म्हणलं होतं. हिराबाई म्हणत असं 10 वाजले तरी पत्ता नाही मा भावाचा. ओ किती घाई करता तुम्ही? आता पोरीबारीला वेळ लागतेच तयारी करायला. श्वेताला वेळ लागला, मी तर लवकरच केली तयारी. चला आता, चला निघून. हो ना, 10 वाजून गेले. आता मा बहिणीच्या गावले जातले 11 11:30 वाजून. काय म्हणन माई बहीण? मा भाऊ म्हणन आला म्हणन वेळेवरच. थोडं लवकर जायला पाहिजे होतं तर. चला आता लवकर. आणि मी काय म्हणतो लता, आज आपल्याला मा बहिणीच्या घरी थांबायचं आहे. आज सारिकाची सगळी झाल्यावर मग रोशनचं आणि श्वेताच्याही लग्नाचं बोलायचं आहे बरं आपल्याला. तू घाई नको करजो घरी यासाठी. आज थांबून जाऊन लागून उद्या येऊन घरी. हो, मला माहित आहे आज थांबायचं आहे तुमच्या बहिणीच्या घरी, म्हणून तर सोबत आम्ही कपडे घेतले ना. उद्या येऊन जाऊ, आज थांबून जाऊन रात्रभर. ठीक आहे, चला मग लवकर लवकर. अशा सगळं सामान घेतलं का? पोरापोरीची अंगठी घेतल्या का? हो समीरचे बाबा, सगळंच घेतलं. फुलाचे बुकेही घेतले, अंगठ्याही घेतल्या, सगळंच घेतलं. समीर, ते मित्र आले का? हो बाबा, माझे मित्रही आले. माझ्या मित्रांना नाही का त्या दुसऱ्या गाडीत बसवलं. पाहुणे त्या गाडीत बसले आहे आणि माझे मित्रही. झाली ना सर्वांची जागा त्या गाडीमध्ये? नसन झाली जागा तर अजून एक गाडी बोलू का? बाबा, त्या गाडीमध्ये सर्वांनाच जागा झाली आहे, काही दुसरी गाडी बोलवायची गरज नाही. मामाजी, मामीजी, तुम्ही आपापल्या गोळ्या घेतल्या का बरोबर? हो जाय बापू, गोळ्या घेतल्या आम्ही सोबत. आशाच्या आईच्या आणि मागोड्या आशाच्या आई जवळच राहते. चला मग बसा सगळे गाडीत. मामीजी, मामाजी, आशा, चाल ये लवकर, वेळ होऊन राहिला आपल्याला. इथं 11 वाजले. पोचतले आपल्याला 12 वाजते. 1 वाजताची सगळी आहे. हो चाला जी जवाई बापू, चला बसतो ना गाडीत. हिरा, झाली का सारिकाची तयारी? चला लवकर, चला मंदिरात चला. चला, पाहुणे येऊन जातील. चला, 12 वाजून राहिले. हो रोशनचे बाबा, झाली सारिकाची तयारी. थांबा, मी आवाज देतो. आणि रोशन कुठे आहे? ओ हिरा, रोशन नाही का, ते कॅटरिंग वाले आले आहे ना, तर त्याच्या जवळ आहे. इथं एक जण पाहिजे ना देखरेख कराले. मी तुम्हाला आवाज द्यायला आलो. चला आता लवकर, चला बरं. दे लवकर सारिकाला आवाज दे. हिरा, त्या भाऊ सकाळी येणार होता, आला नाही का? तो 9 वाजताची येईन म्हणे ना. आता 12 वाजून गेल तरी पत्ता नाही त्याचा. हो येईन तर म्हणे विनायक सकाळी, पण काम आहेत काऊन नाही आला तर? फोन नव्हतो का नाही तर मी? राहू दे आता, फोन घेऊन नको लावत बसू. येईनच आता 12 वाजले तर. दे ना हिरा, सारिकाला आवाज दे ना. चालणं लवकर, जाऊन चालणं. आपल्याला लवकर पोचायला लागेल ना, 12 वाजताच तिथं. त्यात पोराकडची पाहुणे येऊन जातील आणि म्हणतील पोरीवाले तर कोणी दिसूनच नाही राहिले. दे लवकर आवाज दे सारिकाले. हो देतो ना आवाज. सारिका, झाली का हो तयारी? ये लवकर, येते बाबा काय करून राहिले. चाल लवकर. मी का म्हणतो रोशनचे बाबा, पूर्ण तयारी की करून ठेवल्या ना? पाहुण्यासाठी पाणी वगैरे आणून ठेवल्या ना प्यायचं? हो हिरा, तू काही फिकर नको करू. मी सगळी अरेंजमेंट करून ठेवली आहे. आणि रोशन बी तिकडे लक्ष देऊन राहिला. रोशनच पाहणार आहे सगळं पाहुण्याचं. पाणी गिनी द्यायचं. त्याचे मित्रही आले आहे 4-5. ते म्हणत काकाजी तुम्ही जा म्हणत घरी, सारिका ताईला घेऊन या म्हणत. आम्ही इकडचं सगळं सांभाळून घेतो म्हणत. आई आली मी. सारिका किती चांगली दिसून राहिली तू. लाचाचा कलर बी खूप चांगला आहे. खूपच चांगली दिसून राहिली हो सारिका तू. हो खरंच सारिका मस्त दिसून राहिली. घरी आस का हिराबाई? अरे विनायक, आता आला का तू? तू तर म्हणत होता का मी सकाळीच येईन म्हणून. पाहिजे आता 12 वाजून गेले. अजी भाऊजी, मी तर सकाळीच तयारी करून होतो इकडे यासाठी. पण काय करता, लता आणि श्वेताची तयारीच नव्हती झाली. त्याला 2 घंटे लागले तयारी करायला. त्याच्या बाद मग निघलो, म्हणून आम्हाला वेळ झाला यायला. हो रे विनायक, बायाले पोरीले खूपच वेळ लागते रे तयारी करायला. आपल्या माणसाचं बरं आहे रे, लवकरच तयारी होते. कुठे गेल्या त्या? कुठे गेली लताबाई आणि श्वेता कुठे आहे? दिसून नाही राहिल्या. हो रे विनायक, लतानं शेतात दिसूनच नाही राहिली. तू एकटाच आला का? ओ बाई, इथं बाहेरच आहे, गाडीमध्ये बसल्या. मी म्हणलं चाल घरी जाऊन पाहतो, बाईकी असं तर घेऊन जातो म्हणलं गाडीतच त्याले. अरे हो, बरं झालं विनायक गाडी घेऊन आला तर. चला, मी त्या गाडीतच येतो. चाल सारिका, चाल आपण मामाच्या गाडीत जाऊन. सारिका तर खूपच सुंदर दिसून राहिली. हो का मामा, मी सुंदर दिसत आहे? हो सारिका, तशी तर तू सुंदर असास म्हणा. पण हे कपडे घातले काय लाचा म्हणते, लाचा घातल्यावर तू खूपच सुंदर दिसत आहे तू.
चाल रे विनायक लवकर चाल, 12 वाजून गेले. चाल, पाहुणे येऊन जातील ना, आपण दिसून नाही तिथं तर काय म्हणते. चाल चाल, त्या गाडीतच येतो मी बी. चाल बरं. हो भाऊजी चला लवकर, 12 वाजून गेले, पाहुणे येऊन जातील. चला. हे देवा, आज माझी सगाई आहे. मला तर भीती वाटत आहे. माझी मैत्रीण येणार होती तर आली नाही. तिकडे मंदिरातच येते का तर सगाईच्या ठिकाणी. झाली माझी तयारी. आत्याबाईची तयारी झाली की नाही झाली तर. रजनी झाली का तयारी? 12 वाजले. हो राजनजी, झाली माझी तयारी. तुमची झाली का? आत्याबाईची झाली का तयारी? अहो रजनी, आई तर केव्हाची तयार होऊन बसली आहे आणि माई पण केव्हाची तयारी झाली आहे. आम्ही दोघेही तुझीच वाट पाहत होतो. झाली का तुझी तयारी? 1 वाजताची सगाई आहे, आपण का वेळेवरच जाऊन का? हो राजनजी, झाली माझी तयारी झाली. चला निघून. 12 तर वाजले आता. तसंही सगळ्या बाया 12 वाजताच येणार आहे तिथं. शांताताई म्हणत होत्या, व्हॉट्सअपवर मेसेज आला की आपण तिथं सगळेजण 12 वाजता पोहोचू म्हणून. चला निघू. रजनी, तू लाल साडीत खूपच सुंदर दिसून राहिली. हो राजनजी, मी तुम्हाला कोणत्याही रंगाच्या साडीत चांगलीच दिसते. चला, वेळ होत आहे. अहो रजनी, मी थोडीशी तुझी तारीफ करतो, तारीफ बी नाही करू देत. आज झाली ना तुमची तारीफ करू. चला लवकर चला. राधिकाची तयारी झालीच नाही का? राधिका, ए राधिका, चल वो, 12 वाजले. हो आई आली. चला ना, झाली माझी तयारी. राधिका, साडी तर मस्त दिसत आहे. कलर बी मस्त आहे साडीचा. हो का आई? चांगला दिसत आहे का कलर साडीचा? हो राधिका, खरंच खूपच सुंदर दिसत आहे साडी. आणि तू पण सुंदर दिसत आहे ह्या साडीमध्ये. आई, पार्थ कुठे आहे? दिसून नाही राहिला. ओ राधिका, मनोजचे बाबा पार्थले घेऊन गेले आणि मनोजही गेला. आपण दोघीच राहिलो. ते केव्हाचेच गेले, अर्धा 1 तास झाला. चल आपणही जाऊन. 12 वाजता सगळे येणार होत्या. व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज आला होता. चल लवकर. हो का आई, बाबा पार्थले घेऊन गेले का? आणि त्याचे बाबाही गेले नाही का? चला आपणही जाऊन लवकर. हो चाल. आई हे राणी पाहिलं नसतं ना, वाटी जाते. असं का रे, मी काय वाटी जातो का? नुसतं मी वाटी चालला ना. चिडवून राहिला तेव्हाचा. कसे कपडे घातले म्हणून. घातली साची कपडे म्हणून चिडवून राहिलो. कसे कपडे घातली, पॅन कशी दिसून राहिली. काय झालं पण ती राणीचे कपडे आले? एवढे चांगले कपडे आहेत ना. जेव्हा पान तेव्हा मस्त्या करत राहतात. होय, पाहिलं तेव्हाचा मला चिडून राहिला. कसे कपडे घातले म्हणते, हिरोईन सारखी दिसून राहिली असं म्हणून राहिला. राणी, तू म्हणताले का? हो म्हणा मी हिरोईन. मैं हिरोईन हूँ अशी म्हणताले. ए बंटी दादा, मैं हिरोईन हूँ. का म्हणणार मग ते? ए बंटी, ये राणी, चला लवकर. बाया वाट पाहत असतील. 12 वाजून गेले. मग कर जा मस्ती. आई, बाबा नाहीत का आपल्यासोबत सगाईले? सारिका ताईच्या. ओ राणी, ते बाबा तर मगाशीच गेले. जातो म्हणत, तिकडे काही मदतगी करायला लागेल तर करू लागेल म्हणत. मगाशीच गेले ते बाबा. आपणच राहिलो जायचं. चला तुम्ही लवकर. हो आई, चाल लवकर. मी तिथे जाऊन मस्त खेळीन. माझे दोस्त बी असतील तिथं. पाऊस आगला. 12 वाजून गेले तरी अजून कोणाचा पत्ता नाही. आणि व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज टाकला का 12 वाजता इथं सगळ्या जमान, आपण सोबतच जाऊन म्हणून. केव्हाचे आपण दोघी इथं उभे आहो. हो ना पंचफुलाबाई, केव्हाचे उभे आहो आपण दोघी. वाट पाहून राहिलो. शांताबाई बी नाही आली, ते रजनी बी नाही आली, कावेरी बी नाही आली, कोणीच नाही आले अजून. चल नाही तर आपणच चाललं जाऊ. येतीन त्या. आपण थांबून नाही, दोघीच चालले जाऊन तर म्हणतील आमच्यासाठी थांबलाही नाही, दोघीच गेल्या अशाही म्हणतील. हो पंचफुलाबाई, अशाही म्हणू शकतात. थांबून गे नाही आपण तर गेल्या म्हणतील दोघीच पुढं पुढं मटकाले. साधनातून एवढी चांगली साडी घातली, त्या पोरीले काऊन नाही चांगली तयारी करून दिली व? पंचफुलाबाई, मा पोरीले जास्त तयारी करणं आवडतच नाही. तिला खूप कपडे चांगले घालून दिले ना, असे तर रुतत म्हणते अंगाले. तर तिला साधे सुधेच कपडे आवडते म्हणून घालून दिले साधेच कपडे. हो का करिश्मा, तुला चांगले कपडे आवडत नाही का? हे असे साधे सुधेच कपडे घालतं, चांगली घालत जाईन. तू आई पायवर की चांगली मस्त सजून दजून तयार झाली, आणि तू कशी दिसून राहिली त्या आई पुढं. काकू, मला ना असे साधेच कपडे आवडते. ते खूप भारी भरकम कपडे घातले ना माझं अंगच खासते. असं टोचल्यासारखंच होते ते कपड्यांना माझ्या अंगाला, म्हणून मी घालत नाही. हो करिश्मा, आता एवढ्याला पोरकीच चांगले आंब्रेला फ्रॉक घे घालते. आता कावेरची पोरगी पाहिजे बरं राणी, हीच चांगली फ्रॉक घालणे. ते तर कधी साधे कपडे घालून मला येताना नाही दिसे. असं साधं कुठं कोणाच्याही घरी येईन तर चांगलेच कपडे घालून येते, आणि तू बिचारी साधेच कपडे घालतं. पंचफुलाबाई, चल चाललं जाऊन आपण. आता काही खूप वेळ झाला, 12:15 वाजले, त्या काही येत नाही. येतीन आरामान. चल आपण दोघीच चालल्या जाऊन. चल साधना, चल. माई पाय दुखले, उभं राहू. चल तिथे जाऊनच बसून लेखाले, तिथंच भेटून आता सगळ्या. नमस्कार घनश्याम भाऊ. मला वाटलं का तू पोरासोबतच येशील. तू तर पहिले चाला, चांगलं काम केलं पट्ट. अजी गंगाराम भाऊ, आता पोरीकडून बी आहो मी आणि पोराकडून बी आहो मी. आता पोरीकडून महत्वाचं आहे ना, सगळी पोरीकडून आहे, म्हणून मला पोरीकडून पहिले येणं जरुरी होतं नाही का? हो का घनश्याम भाऊ, बरोबर बोलला तू. सगळी पोरीकडून आहे तर तुला पोरीकडूनच पहिले यायला पाहिजे. थोडंसं पोरीवाल्याला हातभार लावायला पाहिजे.
गंगाराम भाऊ काऊन वहिनील की नाही आणला? शांता वहिनी दिसून नाही राहिली. तू एकटाच आला का? मनोज बी आला वाटते. हो, त्या नातू बी आहे सोबत. वहिनीनं सुनबाई कुठे आहे? अगं आत्माराम भाऊ, तुला माहिती आहे बायाचं कसं लेंबड लेंबड काम राहते. मा पोरानं मीनं मा नातवान केली लोकल तयारीने येऊन गेलो. या बाई येत बसतील, त्याला तयारी करायला किती वेळ लागते. येत असतील त्या दोघी सासू सुना. कुठवर आलं पोरगं फोन करून घेणे पाहिला का घनश्याम भाऊ? गंगाराम भाऊ आताच फोन केला होता. रस्त्यातच जाऊ म्हणत, 10 मिनिटात येतोच म्हणत. आत्माराम ते कॅटरिंगवाल्याचं की पाहिला का बरोबर? वेळेवर जेवण दे जाणं बनवून सांगलं ना त्याले. अरे हो गंगाराम भाऊ, ते कॅटरिंगवाले की चांगली आहात. झाला त्याचा स्वयंपाक बी तयारच आहे. फक्त आता आपली सगळी लागली म्हणजे जेवण चालू करून देऊ. हो आत्माराम भाऊ, बरं झालं तुम्ही कॅटरिंगवाल्याला सांगून दिला. तो कसे पाण्या पावसाचे दिवस आहे ना, बाया चांगल्या असतात परवडलं नसतं. त्याच्या मागच राहावं लागलं असतं. पाण्या पावसाचं लवकर कार्यक्रम उरकून घेऊन ना, जेवणे खावणे उरकून घेऊन, नाही का संध्याकाळ व्हायच्या पहिले. हो का गंगाराम, बरोबर बोलला तू. हिराताई, तुम्ही तर नवीन साडी घातलीच नाही. आता पोरीची सगाई आहे एवढी, तर तुम्ही तर नवीन नवीन साडी घालायला पाहिजे होती. आम्ही तरी नवीन साडी घालून आलो. हो ना आत्या, तुला नवीन साडी घातलीच नाही. हे साडी तर तू नेहमीच घालतं. मी खूपदा तुला ह्याच साडीमध्ये पाहिला आत्या. आता सारिका ताईची सगाई होती तर नवीन नवीन साडी घालायला पाहिजे होती आत्या तू. श्वेता, मला आता घाई गडबडीमध्ये काही समजलंच नाही नवीन साडी घालायचं. म्हणलं राहू दे ना, आता आपल्या गावातल्या गावातच काय म्हणलं सगाई, म्हणून मी काही नवीन साडी घातली नाही. आपली नेहमीची साडी घेतली ना घातली. अगं श्वेता, माझ्या आईची ना हे फेवरेट साडी आहे. माझ्या आईला हीच साडी आवडते. आईजवळ किती मायगाच्या आणि सुंदर सुंदर साड्या आहे, पण आई त्या साड्या घालतच नाही. आई हीच साडी घालते. हो का गं सारिका, आत्याला हीच साडी आवडते जास्त. पण एकच एक साडी घालते, बोर नाही होत का गं आत्या? एवढ्या नवीन नवीन साड्या म्हणते सारिका सांगत आहे, तू नवीन साडी घालायला पाहिजे होती. सारिका माहिती आहे का, मी तर एक ड्रेस फक्त 2 नाही तर 3दाच घालते. चौथ्यांदा मी तर घालतच नाही. मला तो एकच एक ड्रेस 4-5 वेळा घालायची इच्छाच नाही होत. मी जास्तीत जास्त 3 वेळा घालते, मग घालतच नाही. मला आवडतच नाही एकच एक ड्रेस घालणं. हो हिराताई, श्वेता तर एक ड्रेस फक्त 2 नाही तर 3दा घालते, चौथ्यांदा तर घालतच नाही. माझं पण तसंच आहे. मी साड्या घेते मस्त वरच्यावर, आणि एक साडी मी 2 नाही तर 3 वेळाच घालते, चौथ्यांदा घालतच नाही. आणि तुम्ही काय एकच एक साडी घालता पप्पा? एवढ्या चांगल्या साड्या आहे म्हणते सारिका सांगत आहे, खूप साड्या आहे आईजवळ चांगल्या चांगल्या मायगाच्या, तरी तुम्ही एकच साडी घालता पप्पा. आज तुमचा घरचा कार्यक्रम होता, तुमच्या सख्या पोरीच्या सगाईचा कार्यक्रम आहे, तरी तुम्ही हे घरचीच साडी घातल्या. अरे यार, मी रुपालीला सांगायला पाहिजे होतं सारिकाच्या सगळ्याला येशील म्हणून. आठवणच नाही राहिली तिला सांगायची. आता वेळेवर सांगेन तिला फोन करून, तर ती येणारही नाही. म्हणून पहिलेच काम नाही सांगितलं. राहू दे, आता नाही सांगत. बाबा पाहुणे आले वाटते, गाडीचा आवाज आला. हो का बेटा, आले का पाहुणे? चला चला, आपण जाऊन बाहेर पाहुण्याचं स्वागत करून. तुम्ही बायाचा स्टेजवर चालल्या जा, आम्ही आणतो पोराकडच्या पाहुण्याले. सारिका, बाबा सांगत होते की सारिकाला खूपच चांगला मुलगा मिळाला म्हणे. घरही खूप चांगलं आहे म्हणे, मुलगा इंजिनियर आहे म्हणे, 1 लाख पगार आहे म्हणे, घर पण खूप मोठं आहे म्हणे. तू तर खूपच लकी आहे ग सारिका, खूप छान लक आहे तुझं. हो सारिका, तू खरंच खूप नशीबवान आहे, खूपच लकी आहे तू. तुला खूप चांगला मुलगा मिळाला आणि घरही चांगलं मिळालं, आणि मुलाचे आईवडील पण खूप चांगले आहे म्हणे, तुझे मामाजी सांगत होते. हो का मामाजी सांगत होते का? हो, चांगला आहे, मुलगाही चांगला आहे, मुलाचे आईवडील पण चांगले आहे. आई बाबा सांगत होते, ते घर बघायला गेलते ना, घर पण चांगलं आहे म्हणत. हो वहिनी, मा सारिकानं खूप नशीब काढलं बरं. खूपच चांगलं पोरगा आहे, पोराचे आईवडीलही खूप चांगले आहे, आणि पोराचं नागपुरात खूप मोठं जात घर आहे बरं. पोरगा इंजिनियर आहे आणि पोराचा पगार 1 लाख रुपये आहे. खूपच चांगला जवळ भेटला मला वहिनी. खरंच हिराताई, तुमची पोरगी खूप नशीबवान आहे. हिरा, इनी वयाचं सावध करायला लागेल का तू? माणसंच दिसून राहिले बाहेर, तूही नाही जाती का? शांताबाई, आता आली का तू? मी केव्हाची वाट पाहून राहिलो, गावातली एक बी बाई नाही दिसली म्हणलं. फक्त मला गंगाराम भाऊ दिसले, मनोज दिसला, आणि त्यांना तू बी दिसला. तू आता आली? राधिका आली ना? अरे हो, मागच आहे करते. हिरा, तुला माहिती आहे ना, बायाची तयारी व्हायला थोडासा वेळच लागते. माणसाचं काय, आपले कपडे घालतात ना लवकर तयार होतात. तर मनोजचे बाबा आणि मनोज न पार्थ मगाशी येऊन गेले. राधिकाची तयारी व्हायची होती पण थांबलो होतो थोडा वेळ. आलो आता आम्ही दोघी सासा सुना. नमस्कार वहिनी, केव्हा आल्या? ती भाशी बी आली वाटते. हिरा, काय नाव आहे त्या भाशीचं? नमस्कार शांताबाई, मग पोरीचं नाव नाही का श्वेता आहे? वहिनी, नंदीच्या घरचा कार्यक्रम होता आणि तुम्ही कालपासूनच यायला पाहिजे होतं, आता आल्या का वेळेवर? अजी शांताबाई, कालच येणार होतो आम्ही, पण नाही जमलं काल येणं, म्हणून आज आलो. आज थांबणार आहो ना आम्ही, आज सगळे झाल्यावर थांबणार आहो रात्रभर. हो ना वहिनी, नंदी झाडचं काम आहे तर थांबायलाच पाहिजे तुम्हाला. आता काल नाही आल्या तर आज तरी थांब जा, चांगले 2-3 दिवस थांबा. नाही जी शांताबाई, 2-3 दिवस कुठे थांबणं होते, आजच्या दिवस थांबून जाऊन रात्रभर, उद्या चाललं जाऊन आम्ही गावाले. पहा बाबा तुमची इच्छा, नाही तर म्हणा
मानंदीच्या गावातली बाई जबरदस्तीच करते का हिराबाईच्या घरी थांबा 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 म्हणून. गोष्टी मग कर जा सारिकाला पहिले स्टेजवर घेऊन जा. आम्ही पोराला तिथंच आणून राहिलो. हिरा चाल लवकर सारिकाला घेऊन जा स्टेजवर. चाल पोराकडचे पाहुणे आले खरं. मनूचे बाबा स्टेजवर घेऊन जा म्हणत आहे सारिकाला. चाल लवकर चाल. हो शांताबाई. सारिका चाल लवकर स्टेजवर चाल. चाल पोराकडचे पाहुणे आले खरं. आता मी सारिकाजवळच उभी राहीन. हो श्वेता राहायचो तू सारिकाजवळ उभी. तसंही एक पोरी पाहिजे सारिकाजवळ. तिला तेवढं काही समजत नाही ना घाबरते येते. राहायचो तिच्याजवळ उभी तू. नमस्कार जी आशाताई. नमस्कार जी बलदेवजी. नमस्कार जी समीरजी. नमस्कार शांताबाई. नमस्कार शांताबाई. नमस्कार हिराताई. नमस्कार जी इनबाई. आशाताई तुमच्यासोबत हे काका काकू आहेत हे कोण आहेत? अजी शांताबाई हे माझे आईबाबा आहेत. नमस्कार जी काकाजी. नमस्कार काकू. नमस्कार शांताबाई. हिराबाई तुमच्या मागं उभ्या त्या कोण आहे? अजी आशाताई ते माझी वहिनी आहे. नमस्कार हिनबाई. नमस्कार जी नमस्कार. सर्वांना माझ्याकडून नमस्कार. शांताबाई आम्हाला खूप वेळ गिरत नाही झाला ना? अजी नाही जी बलदेवजी नाही झाला तुम्हाला वेळ. आता काय 12:30 तर वाजले. अजून अर्धा तास आहे आपल्याकडे. आपला 1 वाजताचा साक्षगंधाचा कार्यक्रम आहे ना. नाही झाला तुम्हाला वेळ. वेळेच्या आधीच आल्या तुम्ही. शांताबाई आम्हाला वाटलं का वेळच झाला. बलदेव तुमचे सगळे पाहुणे आले ना का राहिले कोणी याचे? हो ना शांताबाई आमचे सगळेच पाहुणे आले. 2च गाड्या आल्या आमच्या. एक आमची गाडी आणि एक पाहुण्याची गाडी. आता म्हणलं पाण्या पावसाचे दिवस आहे तर जास्त लोकांनी काही सांगितलं नाही. जे खास खास नातेवाईक होते जे जवळचे होते दोस्त मित्र समीरचे खास त्यालाच सांगितलं. अजी आम्ही नाही जास्त लोकांना सांगितलं नाही. मला पाण्या पावसाची दिवस आहे बाद आम्ही जास्त नातेवाईकाला सांगलं नाही. जे खास नातेवाईक आहे त्यालाच आम्ही सांगितलं. तुमच्यासारखंच सांगतो म्हणलं तर खूप नातेवाईक होते. मला पाण्या पावसाचं कोणाचं जमते येणं कोणाचं नाही जमत. मला आता लग्नात सगळ्यालाच सांगून आम्ही नाही थोडेसेच पाहुणे सांगितले. हो जी इनबाई पाण्या पावसाचं कसं कोणाचं जमते येणं कोणाचं नाही जमत. पण आम्ही नाही काही जास्त लोकांना सांगितलं नाही. तुमच्यासारखंच केलं. तुम्ही नाही सांगणार नाही का? हो लग्नामध्ये मग सांगून देऊन सगळ्यालेच. हिराताई तुम्ही आमच्याकडे घर बघायला आलता तेव्हा तुमचा भाऊ पण होता तुमच्यासोबत. त्यांचेच मिसेस होत का ह्या? हो जीनबाई मला एकच भाऊ आहे आणि माझ्या भावाचीच मिसेस आहे ही. शांताबाई सारिका याची आहे का दिसून नाही राहिली? अजी आशाताई सारिका तर मगाशीच आली. आता थोडीशी तयारी करत असेल ते रूममध्ये तिकडे आहे. मगाशीच आली आहे सारिका. त्या दिवशी कपडे घाल गेलो तर सारिकासोबत काही बोलणंच नाही झालं. आज तरी सगळे झाल्यानंतर मस्त बोलीन सारिकासोबत. आणि मी तिच्यासाठी जो आयफोन गिफ्ट आणला तोही देऊन देईन. चला वो पोरीबा चला लवकर कार्यक्रम करा बरं. पाण्या पावसाचा मोसम दिसून राहिला. पाणी गिनी आला म्हणजे मग आपला कार्यक्रम राहून जाईन बरं. अजी काकाजी घाबरा नको. पाणी आला तरी नाही तर खूप सोय आहे. खूप मोठी छत आहे इथं. छताखाली आपण करून कार्यक्रम. हो का ह्या मंदिरात छत बी आहे का? म्हणजे सोय चांगली आहे वाटते मंदिरात. मी म्हणलं पाणी येईन तर काही सोय नाही लागन बा. पण चांगली सोय लावल्या तुम्ही ना पाण्या पावसाची. अहो आशाचे बाबा आता गावागाड्यात बी पाहुण्याची चांगली सोय लावतात बरं पाण्या पावसाची. हो शांताबाई आता तर 1 वाजूनच राहिला. चला आपण आपला कार्यक्रम चालू करून देऊ. तसेच पाहुणे आले सगळे. हो चला जी चला. चला पाहुण्याले सगळ्याले बसवून चला त्याची सोय लावा लागेल ना थोडी बसाची वगैरे. चला. तर मंडळींनो साक्षगंधासाठी सगळे पाहुणे जमले. समीर आणि सारिकाचा साक्षगंध उद्याच्या भागामध्ये पाहूया. तर माझ्या बहिणींनो आणि भावांनो कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला आता उद्याला भेटूया.